कधीतरी तुम्हाला प्रेशरचा प्रॉब्लेम आहे का? मी सांगितलं होतं वरच्या मजल्यापर्यंत पाणी चढेल आणि त्यावेळेस आपण चढवूनही दाखवलं. सुरुवातीला पाणी मोठ्या प्रमाणात दोन पाईपलाईन आणले, टाकी बांधली, नाहीतर विहिरीत आपल्याला वाकून पाणी घ्यावं लागत होतं. हे सगळे तुम्ही साक्षीदार आहात त्याच्या सगळ्या गोष्टी. आज खरं तर आमदाराचा पुत्र तुमचा नगरसेवक आहे, ते डॉक्टर आहेत, पण एखादा दवाखाना काढला का आपल्या गरिबासाठी इथं साधा? आम्ही आरसीएसचा दवाखाना शेळगीत काढला आणि भेटण्यासाठी काय केलं का? इथंही केलं नाही, इथंही केलं नाही. साधं आपली मुलं शिकून त्यांना हाताला काम मिळत नाही, त्यांच्यासाठी काही प्रयत्न केले का? त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आता परत उमेदवार म्हणून उभे आहेत, 20 वर्ष त्यांना संधी दिली, अजून किती द्यायला पाहिजे? विचार करा. आणि मला वाटतं काही लोक आपल्याला फसवून मतं घेण्यासाठी प्रयत्न करतायत, पण मला माहिती आहे की आंबेडकरी विचाराचा माणूस कधीही मनुवाद्याला मत देणार नाही. आता हे बीजेपी म्हणजे कोण आहे? मनुवादीच आहे. अशा पक्षाच्या लोकांना आपण मत देणं करणार का? त्यामुळे मी तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही वेळेत जागरूक झाला आणि मला पाठिंबा दिला. मी तुम्हाला गॅरंटी देतो, माझ्याकडून तुम्हाला 100% न्याय मिळेल. आजपर्यंत मी साधा नगरसेवक म्हणून सगळ्याला न्याय देण्याचं काम केलं. आमदार झाल्यानंतर अजून याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या योजना आपल्याला इथं आणता येतील आणि प्रत्येकाला समान हक्क, समान त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना हक्क देण्याच्यासाठी मग ते काम असेल, नोकरी असेल, उद्योगधंदा असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जी आमदाराची कामं आहेत, जी नगरसेवकाची कामं ती मी सांगणार नाही, पण जी आमदाराची खरी कामं आहेत ती कामं मी करण्याचा प्रयत्न करेन, एवढं अभिवचन देतो. ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, घटना दिली, घटनेच्या माध्यमातून लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये आपला राजा आपण निवडण्यासाठी अधिकार दिले. गरीबाला सुद्धा एकच अधिकार दिला आणि कितीही श्रीमंत टाटा बिर्ला असू दे किंवा अंबानी असू दे, त्यालाही एकच मताचा अधिकार दिला. हा मताचा अधिकार कशासाठी दिला? तू हिंदू, तू मुस्लिम, तू दलित, तू ख्रिश्चन हे ठरवण्यासाठी दिला का? विकास कामासाठी दिला. मग त्याच्यापासून आता आपल्याला लांब ठेवलं जात आहे. आपल्याला येऊन जाऊन काय जातीमध्ये भांडणं लावून आपले मतं घेण्याचा प्रयत्न होत आहे. आता वेळेस आपण सावध होण्याची गरज आहे का नाही? की आपण व्हावं एवढी विनंती करतो. आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला, त्या पाठिंब्याच्या मी निश्चित प्रामाणिक राहीन, तुम्ही दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन आणि त्या मताचा उपयोग तुमच्या हितासाठी निश्चित करेन, एवढी अभिवचन देऊन तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.